श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी आपल्या अवतार कार्यासाठी पिठापूर क्षेत्राचीच निवड का केली? संपूर्ण खुलासा. पिठापूर हे सामान्य गाव नसून ते अत्यंत प्रबळ पादगया क्षेत्र आहे, जिथे साक्षात गयासुराचे पाय पडले होते. या सिद्धभूमीच्या केवळ स्पर्शाने पितरांना मुक्ती मिळते, यापेक्षा दुसरी कोणतीही पवित्र भूमी जगात अस्तित्वात नाही. दत्तगुरूंचे मुख्य कार्य भक्तांच्या कुळावरील पितृदोष आणि आनुवंशिक शाप कायमचे नष्ट करून त्यांना अंधारातून प्रकाशात आणणे हे आहे. म्हणूनच संपूर्ण विश्वातील अतृप्त आत्म्यांना सद्गती देण्यासाठी दत्तगुरूंनी या पाददया क्षेत्राचीच अत्यंत जाणीवपूर्वक आणि अचूक निवड केली. या भूमीत जन्म घेऊन त्यांनी हे साक्षात सिद्ध केले की परब्रह्म जिथे उभे राहते तिथून कुटुंबाच्या उद्धाराचे अत्यंत तेजस्वी दार कायमचे उघडते. पिठापूर हे 18 महाशक्तिपीठांपैकी एक अत्यंत जागृत पुरुहुतिका माता शक्तिपीठ आहे, जिथे साक्षात आदिशक्तीचा अत्यंत प्रखर वास आहे. जशी परब्रह्मात अथांग शक्ती सामावली आहे, तसाच शिव आणि शक्तीचा हा अत्यंत प्रगल्भ संगम पिठापुरात पाहायला मिळतो. कलियुगात अवतरताना दत्तगुरूंना अशा एका भूमीची नितांत गरज होती, जी साक्षात मातृशक्तीच्या अत्यंत उबदार आणि अभेद्य कवचात सुरक्षित असेल. शिवरूपी दत्त आणि आदिशक्ती पुरुहुतिका यांचे हे एकत्र येणे म्हणजे विश्वातील सर्व नकारात्मक आणि अघोरी शक्तींचा एका क्षणात आणि मुळापासून नाश आहे. शक्तीच्या याच मांडीवर बसून दत्तगुरूंनी अत्यंत रौद्र आणि प्रेमळ असा आपला पहिला सगुण अवतार घेण्याची अंगावर काटा आणणारी लीला अचूकपणे रचली. देवाला जेव्हा अवतरायचे असते तेव्हा तो राजवाडा शोधत नाही, तर तो अत्यंत निस्सीम आणि शुद्ध भक्तीने भरलेले एक निष्कलंक आणि सात्विक हृदय शोधत असतो. माता सुमती आणि पिता अप्पलराज शर्मा यांची भक्ती इतकी अथांग आणि निष्काम होती की साक्षात परब्रह्माला त्यांच्या पोटी जन्म घेण्याचा मोह अजिबात आवरला नाही. हे केवळ आपल्या भक्तांच्या अत्यंत निखळ प्रेमापोटीच भूतलावर आलेले साक्षात निर्गुण आणि निराकार परब्रह्म होते. या दाम्पत्याच्या गरिबीतही असलेल्या सात्विक समाधानाने आणि शुद्ध आचरणाने दत्तगुरूंच्या निर्गुण आणि अथांग तत्वाला सगुण रूप धारण करण्यास थेट भाग पाडले. भक्तीच्या याच परमोच्च शिखरामुळे पिठापूरच्या त्या साध्या घरात विश्वाच्या मालकाने एका अत्यंत निरागस आणि गोड बालकाचे रूप अत्यंत प्रेमाने धारण केले. पिठापुरात जेव्हा पितृपक्षातील अमावस्येचे श्राद्ध चालू होते, तेव्हा साक्षात दत्तगुरू एका अवधूत भिक्षेकरूच्या वेशात माता सुमतीच्या दारात अचानक उभे राहिले. सुमती मातेने ब्राह्मणांच्या आधी त्या भिक्षेकरूमध्ये साक्षात परब्रह्म ओळखून त्यांना अत्यंत श्रद्धेने भिक्षा वाढली. या एका निखळ कृतीमुळे विश्वाचा मालक इतका प्रसन्न झाला की त्याने माता सुमतीला "मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन" असा अत्यंत अद्भुत आणि दैवी आशीर्वाद दिला. हा तो अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारा क्षण होता, जिथे एका आईच्या सात्विक प्रेमाने साक्षात नियतीचे नियम वाकवून ईश्वराला पृथ्वीवर खेचून आणले. श्राद्धाच्या त्या पवित्र क्षणी दिलेल्या या वरदानाची पूर्तता करण्यासाठीच श्रीपाद प्रभूंनी पिठापूरच्या त्या पवित्र अंगणात आपला पहिला श्वास अत्यंत प्रेमाने घेतला. पिठापूर हे केवळ दत्तक्षेत्र नाही, तर ते कुक्कुटेश्वर महादेवाचे अत्यंत जागृत आणि स्वयंभू शिवलिंग असलेले एक अतिशय प्राचीन आणि पवित्र शिवक्षेत्र आहे. या भूमीत एकाच वेळी शिव आणि दत्त तत्वाच्या लहरींचा अत्यंत प्रगल्भ आणि वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत उच्च संगम झालेला आहे. दत्तगुरूंचे तत्व हे साक्षात शिव आणि विष्णू यांच्यातील अद्वैत आहे. त्यामुळे अवतारासाठी त्यांना अशाच एका परिपूर्ण आणि उच्च ऊर्जेच्या केंद्राची गरज होती. कुक्कुटेश्वराच्या सान्निध्यात असल्याने येथील वास्तूत अत्यंत प्रखर आणि नकारात्मकता जाळून भस्मसात करणारी साक्षात ईश्वरी उष्णता
कायमस्वरूपी वास करते. जगाचे दुःख दूर करण्यासाठी लागणारी ही अफाट धन्वंतरी आणि तारक ऊर्जा दत्तगुरूंना याच शिवभूमीतून अत्यंत नैसर्गिकरित्या आणि मुबलक प्रमाणात प्राप्त झाली. कलियुगात माणसाची पापं अत्यंत वाढणार आहेत हे आधीच माहीत असल्याने दत्तगुरूंनी आपला पहिला सगुण अवतार घेण्यासाठी अत्यंत शोधून भूमीची निवड केली. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे पिठापूरची भूमी त्या काळी कोणत्याही भयंकर पापांच्या किंवा विनाशाच्या काळ्या छायेपासून पूर्णपणे मुक्त होती. साक्षात परब्रह्माला मानवी देहात स्थिर करण्यासाठी ज्या अत्यंत शुद्ध, सात्विक आणि शांत ईश्वरी लहरी लागतात त्या विश्वात फक्त याच भूमीत उपलब्ध होत्या. या अत्यंत निर्दोष मातीत पाऊल ठेवल्यामुळे श्रीपाद प्रभूंचे तेजोवलय इतके प्रखर होते की त्यांच्या केवळ दर्शनाने लोकांचे जन्मोजन्मीचे भयंकर आजार नष्ट होत असत. कलियुगाच्या भयंकर अंधारात ईश्वरी प्रकाशाची पहिली ज्योत पेटवण्यासाठी पिठापूरची ही भूमी साक्षात निसर्गाने आणि विश्वाने अत्यंत जपून तयार ठेवली होती. ईश्वर जेव्हा अवतार घेतो तेव्हा ग्रहांची, नक्षत्रांची आणि विश्वाच्या वेळेची अत्यंत अचूक आणि दुर्मिळ रचना जुळून यावी लागते. दत्तगुरूंच्या लहरींशी पिठापूरच्या भौगोलिक स्थानाची वारंवारिता तंतोतंत आणि अत्यंत वेगाने जुळते. या स्थानावर विश्वातील अत्यंत सात्विक लहरींचा पृथ्वीवर थेट आणि प्रचंड वेगाने अभिषेक होत होता, जो अवताराच्या प्रकटीकरणासाठी अत्यंत अनुकूल होता. विज्ञानातील या क्वांटम आणि आध्यात्मिक गणिताच्या सर्वोच्च संगमामुळेच दत्तगुरूंनी इतर कोणत्याही राज्यापेक्षा या विशिष्ट भूभागाची अत्यंत अचूक निवड केली. ही ती साक्षात ईश्वरी आणि अत्यंत दैवी वेळ होती, जेव्हा आकाश आणि पृथ्वी एकमेकांना पिठापुरात भिडले आणि परब्रह्माने मानवी देहाचा अत्यंत गोड स्वीकार केला. दत्तगुरूंना हे जगाला शिकवायचे होते की ईश्वर हा पैशाने किंवा राजवैभवाने नाही, तर केवळ अत्यंत निष्काम आणि निखळ प्रेमाने व भक्तीनेच प्राप्त होतो. देव मोहापासून आणि कर्तेपणाच्या खोट्या अहंकारापासून पूर्णपणे अलिप्त आणि अत्यंत विरक्त असतो. हाच या अवताराचा मूळ संदेश होता. म्हणूनच त्यांनी एका अत्यंत सामान्य आणि गरीब ब्राह्मणाच्या झोपडीत जन्म घेऊन समाजातील धनिकांचा सर्व खोटा अहंकार अत्यंत शांतपणे मोडून काढला. मी गरिबांचा आणि गरिबांसाठीच आहे, हा अंगावर काटा आणणारा संदेश देण्यासाठी पिठापूरचे ते साधे आणि अत्यंत पवित्र घर सर्वात योग्य आणि सुरक्षित होते. या कृतीतून दत्तगुरूंनी सिद्ध केले की खऱ्या भक्ताच्या झोपडीत येऊन खेळण्यात आणि हसण्यात साक्षात ईश्वराला सर्वात मोठा अद्वैत आणि निखळ परमानंद मिळतो. पिठापूर हे प्राचीन काळापासून अत्यंत गूढ अशा श्रीविद्या उपासनेचे आणि अद्वैत वेदांताचे एक अतिशय प्रबळ, सात्विक आणि अत्यंत गुप्त आध्यात्मिक केंद्र होते. दत्तगुरूंची ईश्वरी ऊर्जा आणि श्रीविद्येतील अत्यंत प्रबळ मातृतत्व यांचा या भूमीत अत्यंत थरारक आणि वैज्ञानिक संयोग झालेला होता. दत्तगुरूंचा मार्ग हा नाथ, तंत्र आणि योग परंपरेचा मूळ उगम असल्याने या सर्व प्रबळ ईश्वरी प्रवाहांना एकत्र आणण्यासाठी ही भूमी अत्यंत पोषक आणि योग्य होती. येथूनच त्यांनी जगाला अत्यंत गूढ विद्यांचे आणि कर्माचे साधे व सोपे मार्ग उपलब्ध करून दिले, जेणेकरून सामान्य माणसाचाही अत्यंत वेगाने आणि थेट उद्धार व्हावा. ज्ञानाची आणि भक्तीची ही अखंड गंगा प्रवाहित करण्यासाठी पिठापूरचे हे सिद्ध क्षेत्र साक्षात ईश्वराची पहिली आणि सर्वात मोठी ईश्वरी प्रयोगशाळा बनले. श्रीपाद प्रभूंचा जन्म होण्यापूर्वीच पिठापूरच्या आजूबाजूला हजारो अदृश्य सिद्ध योगी आणि महान तपस्वी ईश्वराच्या अवतरणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत तप करत होते. या महान योग्यांनी पिठापूरच्या मातीत आपली संपूर्ण सात्विक ऊर्जा आणि अथांग पुण्याई अगोदरच अत्यंत प्रेमाने ओतून ठेवली होती. या सिद्धांच्या अत्यंत प्रखर तपश्चर्येमुळे
भूमीचे तापमान आणि आध्यात्मिक ऊर्जा एका अशा परमोच्च शिखरावर पोचली होती जी अवताराला साक्षात आमंत्रण देत होती. आपल्या अत्यंत लाडक्या आणि अनेक जन्म वाट पाहणाऱ्या या सिद्ध भक्तांना दर्शन देण्यासाठीच साक्षात परब्रह्माने त्या ठिकाणी आपले पहिले आणि अत्यंत गोड पाऊल ठेवले. भक्तांच्या तपाची ही अत्यंत जिवंत आणि साक्षात पावती पाहिल्यावर समजते की दत्तगुरूंची निवड केवळ भौगोलिक नसून ती साक्षात भक्तीच्या अथांग ओढीची होती. पिठापूरच्या आसपास त्या काळात अत्यंत वाईट प्रवृत्ती, काळी जादू आणि माणसांना भयंकर त्रास देणाऱ्या अनेक अघोरी शक्तींचा मोठा सुळसुळाट आणि अंधार होता. अशा अघोरी अंधाराचा मुळापासून अत्यंत कठोर नाश करण्यासाठी दत्तगुरूंना याच जागेवरून आपल्या कार्याची सुरुवात करायची होती. साक्षात परब्रह्म जेव्हा या भूमीत अवतरले तेव्हा त्यांच्या केवळ अत्यंत प्रखर तेजोवलयाने अनेक वाईट शक्तींचा जागीच आणि एका क्षणात कायमचा भस्मसात झाला. आजारी आणि पिशाच्य बाधा झालेल्या हजारो हतबल लोकांना केवळ श्रीपाद प्रभूंच्या अत्यंत शीतल आणि मायेच्या स्पर्शाने साक्षात नवजीवन आणि कायमची मुक्ती मिळाली. दुष्टांचा संहार आणि खऱ्या भक्तांचे अत्यंत अभेद्य रक्षण करण्याची ही ईश्वरी मोहीम दत्तगुरूंनी पिठापूरच्या या अत्यंत मोक्याच्या स्थानावरूनच अत्यंत यशस्वीपणे सुरू केली. कलियुगात माणसाला अनेक भयंकर संकटातून तारण्यासाठी एका अत्यंत जिवंत, साक्षात आणि शक्तिशाली ग्रंथाची अत्यंत नितांत आणि तातडीची आवश्यकता होती. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत हा तो अद्भुत ग्रंथ आहे ज्याची प्रत्येक ओळ आणि प्रत्येक घटना पिठापूरच्या याच अत्यंत पवित्र आणि चैतन्यमय भूमीत साक्षात रचली गेली. येथील साध्या गल्लीबोळात आणि घराघरांत घडलेल्या अत्यंत अद्भुत लीला या ग्रंथाचा आत्मा बनल्या, ज्या आजही भक्तांना संकटातून अत्यंत सुरक्षितपणे बाहेर काढतात. पिठापूरमधील भक्तांसोबत खेळलेला हा अत्यंत गोड आणि ईश्वरी खेळच भविष्यातील लाखो भक्तांसाठी एक अत्यंत प्रबळ आणि पिढ्यानपिढ्या टिकणारा दीपस्तंभ बनणार होता. मानवाच्या कल्याणाचा हा अत्यंत मोठा आणि चिरंतन ईश्वरी ग्रंथ अत्यंत प्रामाणिकपणे लिहिण्यासाठीच दत्तगुरूंनी या भूमीची स्वतःच्या अलौकिक लीलांसाठी निवड केली. तोपर्यंत दत्तात्रेय हे केवळ जंगलात, हिमालयात किंवा महान योग्यांनाच दिसणारे अत्यंत गूढ, कडक आणि निर्गुण ईश्वरी रूप म्हणून समाजात मानले जात होते. परंतु हे दत्त तत्व सामान्य माणसाच्या थेट हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी पिठापूरमध्ये एका अत्यंत मानवी आणि गोड मुलाचे रूप घेतले. ते सामान्य मुलांसारखे खेळले, हसले आणि आईचा मारही खाल्ला, ज्यामुळे भक्तांना देव हा कुणीतरी अत्यंत लांबचा नसून तो आपल्यातीलच एक आहे ही साक्षात प्रचिती आली. देवाला घरातल्या एका अत्यंत लाडक्या लेकरासारखे प्रेम देण्याची आणि भक्तीची ही अत्यंत निखळ पद्धत पिठापुरातूनच संपूर्ण जगात अत्यंत वेगाने आणि प्रेमाने पसरली. निर्गुण ईश्वराला सगुण रूपात आणून त्याला थेट आईच्या कुशीत आणि भक्ताच्या हृदयात कायमचे बसवण्याची ही पिठापूरची लीला खऱ्या अर्थाने डोळ्यात पाणी आणते. पिठापुरात झालेला श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार म्हणजे दत्त परंपरेचा शेवट नसून ती अत्यंत भव्य आणि अखंड चालणाऱ्या ईश्वरी प्रवाहाची साक्षात आणि पहिली सुरुवात होती. याच भूमीत असे सिद्ध झाले की भविष्यात गरज पडल्यास देव पुन्हा अत्यंत प्रेमाने नृसिंह सरस्वती किंवा स्वामी समर्थ म्हणून येईल. पिठापुरात लावले गेलेले हे भक्तीचे लहानसे रोपटे पुढे गाणगापूर, अक्कलकोट आणि शेगावच्या रूपात एका अत्यंत विशाल आणि अभेद्य वटवृक्षात अत्यंत ठामपणे रूपांतरित झाले. पिठापूर ही ती साक्षात ईश्वरी प्रयोगशाळा होती जिथून दत्तगुरूंनी कलियुगाच्या अंतापर्यंत मानवाचे रक्षण करण्याचा अत्यंत डोळस आणि चिरंतन ईश्वरी प्लॅन तयार केला. म्हणूनच दत्तगुरूंच्या सर्व लीलांचे आणि अथांग प्रेमाचे हे पहिले व अत्यंत मूळ उगमस्थान पिठापूर असल्याचा विचार भक्ताच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने
कृतज्ञतेचे आनंदाश्रू उभे करतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.